जुलैपासून देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. परंतु संसद खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे का? संसदेची इमारत ही केवळ विटा मातीची वास्तू नाही, जिथे देशातील जनतेच्या प्रश्नांवर मंथन व्हावं, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जावेत, देशाच्या भविष्यासाठी नवीन कायदे बनवले जावेत आणि सामाजिक आर्थिक न्यायाची पायाभरणी व्हावी, यासाठी संसद कार्य करत असते. परंतु गेल्या 3-4 दिवसांपासून संसदेत काय घडतंय? एका बाजूला दिल्लीच्या जंतर मंतरवर देशाचे भवितव्य असणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्यावर पोलिसांचा लाठी हल्ला होतोय, आणि दुसरीकडे संसदेचं कामकाज वारंवार तहकूब केलं जातंय. संसदेत नेमकी काय परिस्थिती आहे? नीट पेपर फुटीचा मुद्दा कसा चिघळला आणि संसदेचे कामकाज रोखल्यामुळे सामान्य जनतेचा आणि लोकशाहीचा पराभव कसा होतोय? आज यावरच चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. संसदेच्या कामकाजात निर्माण झालेल्या या कोंडीच्या मुळाशी आहे नीट पेपर फुटी आणि त्याभोवती निर्माण झालेला असंतोष. नीट परीक्षा ही देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची जोडलेली परीक्षा आहे. वर्षानुवर्ष रात्रीचा दिवस करून, प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण सहन करून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. परंतु जेव्हा या परीक्षेत घोटाळे होतात, पेपर फुटतात आणि भ्रष्टाचाराचे आरोप होतात, तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडे जातात. ज्या दिवशी संसदेचं अधिवेशन सुरू झालं, त्याच दिवशी दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला. सरकारला सुरुवातीला केवळ नीट पेपर फुटी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची ढिसाळ कामगिरी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा याच विषयांवर उत्तर द्यायची होती. परंतु विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यानंतर हा मुद्दा अधिक गंभीर बनला. ज्या मुद्द्यावर सरकारने सुरुवातीलाच संयमाने आणि संवेदनशीलतेने मार्ग काढायला हवा होता, तो मुद्दा प्रशासकीय आणि पोलीस कारवाईमुळे अधिक चिघळला आणि सरकारसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की संसद का चालत नाहीये? विरोधी पक्षांची मागणी आहे की लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या नीट मुद्द्यावर संसदेत तात्काळ विशेष चर्चा झाली पाहिजे. सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. मात्र दुसरीकडे कामकाज सुरू होण्याऐवजी वारंवार तहकूब केले जात आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की सरकार अडचणीत आणणाऱ्या या प्रश्नांपासून पळ काढत आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, पेपर फुटीतील जबाबदार घटकांवर कारवाई आणि दिल्ली पोलिसांच्या लाठी हल्ल्याचे स्पष्टीकरण, या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापासून सरकार काढता पाय घेत आहे का, असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. परंतु संसदेतून पळ काढणं हा उपाय असू शकतो का? आज नाही तर उद्या सरकारला संसदेत विरोधकांना सामोरं जावंच लागणार आहे. प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. मग ही दिरंगाई कशासाठी? या विलंबाने कोणाचा फायदा होतोय? संसदेचं कामकाज न चालल्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? तर आपल्याला, म्हणजेच या देशातील करदात्या जनतेला. संसदेचं कामकाज 1 मिनिट चालवण्यासाठी 2.5 लाख रुपयांचा खर्च येतो. म्हणजे एका तासासाठी 1.5 कोटी रुपये व एका दिवसासाठी जवळपास 9 कोटी रुपये. याचा अर्थ असा की गेली 4 दिवस संसदेचं कामकाज बंद असल्यामुळे तुमचे आमचे जवळपास 36 कोटी रुपये वाया गेले. यामध्ये खासदारांचे भत्ते, सुरक्षा, प्रशासकीय व्यवस्था आणि एवढा मोठा संपूर्ण खर्च हा जनतेच्या कष्टाच्या पैशातून केला जातो. जेव्हा दिवसचे दिवस संसद तहकूब होते, तेव्हा हा जनतेच्या कष्टाचा पैसा अक्षरशः पाण्यात जातो. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे संसदेचा वेळ जेव्हा अशा गदारोळात निघून जातो, तेव्हा देशातील इतर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात. अनेक राज्यात पाऊस, दुष्काळ किंवा महापुरामुळे शेतकरी अडचणीत आहेत. महागाईने सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असलेली विधेयकं संसदेत चर्चेशिवाय रखडतात. जेव्हा एखादा मुख्य मुद्दा चर्चेला येत नाही, तेव्हा इतर शेकडो मुद्द्यांवर होणारी चर्चाही आपोआप ठप्प होते. आपल्याला संविधान निर्मात्यांनी आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर विचारवंतांनी संसदेला लोकशाहीचा प्राण मानले होते. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला कलम 19 अंतर्गत फ्रीडम ऑफ स्पीच दिली आहे. परंतु संविधानाने लोकप्रतिनिधींना म्हणजेच खासदारांना संसदेच्या पटलावर बोलण्यासाठी त्याहून अधिक विशेषाधिकार म्हणजेच पार्लमेंटरी प्रिव्हिलेज दिले आहेत.
हे विशेषाधिकार यासाठी आहेत की एक खासदार कोणत्याही भीतीशिवाय, दबावाशिवाय आणि अडचणीशिवाय जनतेचा आवाज संसदेत मांडू शकेल. उदाहरणार्थ, एखादे खासदार संसदेच्या बाहेर न्यायाधीशांच्या बाबतीत किंवा न्याय व्यवस्थेतील त्रुटींबाबतीत बोलले तर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. परंतु तेच खासदार जर संसदेच्या आतमध्ये बोलले तर हा त्यांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. परंतु जेव्हा संसद चालवलीच जात नाही, जेव्हा चर्चेचे दरवाजे बंद केले जातात, तेव्हा एका अर्थाने लोकप्रतिनिधींना त्यांच्या या विशेषाधिकारापासून आणि घटनात्मक कर्तव्यापासून वंचित ठेवले जात नाही ना. संसदेत चर्चा होणं, वादविवाद होणं आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरणं हे सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. परंतु जेव्हा चर्चाच होऊ न देणं किंवा चर्चेला सामोरे जाण्याचं टाळणं हे संविधानाच्या भावनेला छेद देणारं आहे. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक या एकाच गाडीची दोन चाकं असतात. संसदेचं कामकाज सुरळीत चालवणं, विरोधी पक्षांना विश्वासात घेणं आणि जनतेच्या मनातील शंकांचं निरसन करणं ही पहिली आणि प्राथमिक जबाबदारी सरकारची असते. विरोधकांनीही केवळ गदारोळ न करता संसदेचं कामकाज चालवून सरकारच्या चुकांवर बोट ठेवलं पाहिजे आणि ठोस चर्चा घडवून आणली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय असो किंवा देशाच्या सुरक्षेचा, संसदेला थांबून ठेवणं हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. जर संसद पूर्ण क्षमतेने चालत नाही तर तो संपूर्ण देशासाठी आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेसाठी खरोखरच एक शरमेची बाब आहे. आशा आहे की उद्यापासून तरी संसदेचं कामकाज व्यवस्थित सुरू व्हावं आणि विद्यार्थी आंदोलनासहित देशातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन उपाय निघावेत.